श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 8. कुष्टी ब्राह्मणांना रोगमुक्त केले. शिष्य म्हणाला, गुरुदेव, जगत कल्याणार्थ अवतरलेल्या श्री स्वामी समर्थांनी पुढे कोणकोणत्या लीला केल्या ते जाणून घेण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. तरी त्यांचे पुढील वृत्त सांगण्याची कृपा करा. ते ऐकून गुरुदेव म्हणाले, मी तुला श्री स्वामींनी श्री क्षेत्र हरिद्वार येथे केलेला लीला सांगतो. ऐक. तेथे मल्लविद्येत निपुण असलेले 2 ब्राह्मण राहत होते. ते पिळदार शरीराचे, चांगले धष्टपुष्ट होते. कोणी प्रतिस्पर्धी नसल्याने ते उन्मत्त झाले होते. त्यांची वृत्ती चांगली नव्हती. त्यांचा स्वभाव दुष्ट आणि क्रूर होता. स्वतःच्या सामर्थ्याचा लोकांच्या भल्यासाठी उपयोग करण्याऐवजी लोकांना छळण्यातच त्यांना आनंद वाटत असे. साधुजनांची निंदा करणे, पराधनाचा अपहार करणे, स्त्रियांचा विनयभंग करणे, आबालवृद्धांना अकारण त्रास देणे या त्यांच्या नित्याच्या गोष्टी होत्या. त्यांच्या जाचाला कंटाळलेले लोक देवाकडे या राक्षसांना मारून टाक अशी प्रार्थना करीत असत. पण करावे तसे भरावे हा नियमच आहे. या जगात कोणत्याही दुष्टाचा दुष्टपणा फार काळ चालत नाही, हेच खरं. त्या 2 मल्लांनाही त्यांच्या कुकर्माची फळे भोगावीच लागली. त्यांच्या अंगावर रक्तपिती उठली. त्यांना महारोग झाला. हातापायाची बोटे जडली. सर्वांगातून रक्त व पू वाहू लागला. त्यास दुर्गंधी येऊ लागली. त्यांचे चेहरेही विद्रूप झाले. घरच्यांनी त्यांना घराबाहेर काढले आणि त्यांना लोकांना त्रास दिल्यामुळे सूड भावनेने कोणी त्यांना अन्न पाणीही देईना. सर्वजण त्यांचा धिक्कार तिरस्कार करू लागले. भिक्षेसाठी द्वारी आल्यास अपमानास्पद बोलून त्यांना हकलवून देऊ लागले. अशी 12 वर्षे लोटली. दुस्सह व्याधीने त्यांना मरण आले तर बरे असे वाटू लागले. त्यांना गतकर्मांचा पश्चाताप होऊ लागला आणि ते अहोरात्र देवाला आळवू लागले. त्याचा धावा करू लागले. त्यावेळी श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य हरिद्वारातच होते. एके दिवशी ब्राह्मणाच्या घरी पंक्तीमध्ये बसून भोजन करीत असताना पुढ्यात वाढलेले ताट तसेच टाकून ते त्वरेने उठले आणि वेगाने मार्गक्रमण करीत गंगेच्या काठी गेले. तेथे ते रोगग्रस्त मल्ल व्याकुळ होऊन पडले होते. त्यांची अवस्था पाहून श्री स्वामींना त्यांचा अत्यंत कळवळा आला. स्वामींनी त्या दोघांकडे कृपादृष्टीने पाहिले आणि आपल्या चरणकमलांनी त्या दोघांना स्पर्श केला. तो काय आश्चर्य! त्या दोघांची व्याधी समूळ नाहीशी झाली आणि देह पूर्ववत होऊन अंगात शक्तीही आली. तो विलक्षण चमत्कार पाहून त्या दोघांना अत्यानंद झाला. ते हर्षाने नाचू लागले. मग त्या दोघांनी श्री स्वामी समर्थांना अत्यंत आदराने नमस्कार करून प्रेमभावाने आपली अपरंपार स्तुती केली. तेव्हा श्री स्वामींनी त्यांना आपला उर्वरित काळ भगवत सेवेत घालविण्यास सांगून त्यांचा उद्धार केला. कथा 2. मृतगायीस जिवंत केले. एका यतीच्या पदस्पर्शाने त्या 2 महारोग्यांना पूर्वस्थिती प्राप्त झालेली पाहून गंगेच्या काठावर उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. ते सर्वजण त्या महात्म्याच्या दर्शनास धावले. त्या गर्दीमध्ये एक कुत्सित आणि उद्धट ब्राह्मणही होता. त्याने महाराजांना प्रश्न केला, काय हो, आपण कोण? कोठून आलात? आपलं वास्तव्य कोठे असते? आपला पुढे काय बेत आहे? आणि असे बरेच प्रश्न ते विचारणार तो श्री स्वामींनी आपली भेदक दृष्टी त्याच्यावर टाकली. तेव्हा तो गप्पच बसला. मनात इच्छा असूनही त्याला एकही प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही. तेव्हा श्री महाराज म्हणाले, तू माझी चौकशी करू नकोस. तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी सवडीने देईन. पण तत्पूर्वी तुझे इतिवृत्त ऐक. तू पूर्वजन्मीचा व्याध हस्तिनापुरास राहत होतास. तू मद्यपी होतास, मदांध होतास. तू असंख्य जीवांच्या हत्या केल्यास, परद्रव्य लुटलेस, परस्त्री गमन केलेस. तुझ्या हातून जी पापे घडली त्याबद्दल तुला देशातून हद्दपार करण्यात आले. दुसऱ्या प्रांतातही तू असंख्य कुकर्मे केलीस म्हणून तुझे नाक कापून डोळेही फोडण्यात आले. पुढे तू एका चांभाराकडे राहिलास. तेथेही निंदकर्मे केलीस. काही दिवसांनी हिंस्त्र पशूंनी तुला मारून खाल्ले. त्यानंतर तुला 2 वेळा पक्ष्यांचा जन्म मिळाला. पूर्वीचे थोडे बहुत पुण्य होते म्हणून तुला हा ब्राह्मण जन्म मिळाला आहे. पण पूर्वसंस्कार जात नाहीत हेच खरे. म्हणूनच काल रात्री काही अपराध नसताना तू एका गायीचा वध केलास. ते ऐकून तो कुत्सित ब्राह्मण अवाकच झाला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. तो भीतीने थरथरा कापू लागला. महाराजांनी आपले दुष्कृत्य चव्हाट्यावर आणले
म्हणून त्याला लोकांना तोंड दाखवायचीही लाज वाटू लागली. तो पश्चातापाने दग्ध होऊन श्रीचरणी गडबडा लोळू लागला. मला क्षमा करा, माझा पतिताला पावन करून घ्या, मी आपणास शरण आहे, माझा उद्धार करा, अशी काकुळतीने प्रार्थना करू लागला. तेव्हा श्री समर्थांनी सर्व लोकांना त्याच्या घरी नेले आणि मागच्या बाजूस पडलेले त्या गायीचे मृत शरीर दाखवले. तेव्हा जनसमुदायात एकच हाहाकार माजला. गोहत्येसारखे महापातक नाही आणि तेही एका ब्राह्मणाकडून घडावे यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही, म्हणून सर्वांनी त्याचा धिक्कार केला, त्याची उघड निंदा केली. तो रोष सहन करत तो ब्राह्मण मान खाली घालून उभा होता. पश्चातापाने पार विरघळून गेला होता. अंतर्बाह्य बदलला होता, शुद्ध झाला होता. श्री स्वामींना त्याच्या आंतरिक बदलाची पूर्ण जाणीव होती. ते त्याला म्हणाले, अरे, तुला जर खरोखरच पश्चाताप झाला असेल तर या गायीला पुन्हा जिवंत कर. ते ऐकून तो ब्राह्मण ओशाळला, म्हणाला, मी आपला सेवक आहे, तुमची आज्ञा पाळणे हेच माझे काम. आता तुम्ही हे सांगतच आहात तर तेही होईल. असे म्हणून त्याने श्री स्वामींचे चरणोदक घेतले आणि गुरुतीर्थीचा महिमा गात नामस्मरणपूर्वक ते त्या मृत गायीवर शिंपडले. त्या तीर्थप्रभावाने त्या निष्प्राण कलेवरात चैतन्य आले आणि ती गाय एकदम उठून बसली. श्री स्वामींचा तो आघात चमत्कार पाहून सर्वांना मोठा आनंद झाला. वातावरणात प्रसन्नता आली आणि स्वामींच्या जयघोषाने सारा आसमंत दणाणला. त्यानंतर त्या ब्राह्मणाच्या कुटुंबियांनी श्री स्वामींना अत्यंत आदराने आपल्या घरी नेऊन त्यांचे शुद्ध चित्ताने पूजन केले. तेव्हाच त्या ब्राह्मणाने पूर्वी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री स्वामी महाराज म्हणाले, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, नाव नृसिंह भान, मूळ पुरुष स्थान वटवृक्ष आणि निवास दत्तनगर. ते ऐकून एक ब्राह्मण म्हणाला, महाराज, आपल्या मुखातून वेदमंत्र ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा अतिप्रसन्न यतीश्वरांनी त्यांना चतुर्वेद स्वतः म्हणून दाखवले आणि त्यांचा अर्थ कसा लावावा याची दिशाही दाखविली. त्यावेळी जिज्ञासूंनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन श्री स्वामींनी सर्वांचे समाधान केले आणि स्वधर्माला अनुसरून वागा, देव, साधू, ब्राह्मणांचा सन्मान करा, मृदू बोला, विवेकाने वागा, हृदयस्थ जनार्दनाला ओळखा, त्याने तुमचे कल्याण होईल, असा आशीर्वाद देऊन ते वायुवेगाने दिसेनासे झाले. या ठिकाणी अध्याय 8 समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.